उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मोदींच्या सभास्थळाची त्यांच्याकडनं पाहणी केली जाते आहे। मुसळधार पावसामुळे मोदींच्या सभास्थळावरील माती वाहून गेली आहे। अजित पवार पुण्यामधील एसपी कॉलेजच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचल्याचं कळतंय। आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे या सभास्थळी आता पूर्णतः चिखल झाल्याची ही दृश्य आहेत। अजित पवारांकडनं आता या सभास्थळाची पाहणी केली जाते आहे। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अरुण, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या त्या ठिकाणी पोहोचलेत, काय सांगाल? अजित पवार यांनी कालच मुंबईमध्ये इथल्या सभास्थळाचा आणि एकूणच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची आढावा बैठक घेतली होती आणि त्या अनुषंगाने आज ते पुण्यात देखील दाखल झालेले आहेत। उद्या पंतप्रधान मोदींची सभा पुण्याच्या एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे। मात्र आज पाऊस झालाय, मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे या मैदानावरती सर्वत्र चिखल झालाय, सगळीकडे पाणी साचलं होतं। अशा परिस्थितीमध्ये एकूण मैदानाची परिस्थिती काय आहे, इथे सभा घेणं कितपत शक्य होईल, बाकी उपाययोजना काय करता येईल, आणखी इतर संबंधित घटकांचा आढावा ते घेत आहेत, पाहणी करतात। वरिष्ठ अधिकारी पोलीस दलाचे असू देत किंवा प्रशासनातले अधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि आता पाहणी झाल्यानंतर ते कदाचित माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता आहे। निश्चितच, त्यामुळे माध्यमांकडे आता ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अरुण सविस्तर माहितीसाठी।